नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. आज ना आपण एक रेसिपीज बनवणार आहे, पण वेगळा विषय आहे. तर आज नागपंचमी आहे ना, नागपंचमीसाठी ना मी एकदा पुरणपोळ्या सगळ्याच्या घरी असतात, त्याच्यामुळे ना मी पण पुरणपोळ्याचा बेत घातलेला आहे. आणि पुरणपोळ्यामधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळ्या आणि पुरण वाटणे. सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम हार्ड गोष्ट ती आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आता बघू शकता मी ना तुम्ही विचारत पडला कधी काय करते हे काय करते. तर आहे ना आम्ही ना पोळ्या करण्याच्या आधी आहे ना असं पीठ आहे ना टेचून घेतो. आणि पहिल्या टायमिंगला पीठ मळताना ना एकदम घट्ट पीठ मळतो आणि नंतर ना असं टेचून टेचून त्याला आहे ना मऊसूत एकदम असं पोळीसारखं पीठ करून टाकतो. एकदम म्हणजे कापसासारखं मऊ पण होतं आणि पोळी पण करताना व्यवस्थित येते. त्याच्यामुळे मी ना असं तेल आणि पाणी लावून असं टेचते वाट्यावर. तुमच्याकडं पण एक चालू म्हणजे काय तुम्ही करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ना असं नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायचे असतील ना, तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की लाईक करा. आता बघू शकता, आता मी मस्तपैकी असं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याला तेल वगैरे लावलेलं आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया. बघू शकता माझी पोळ्याची पण तयारी व्यवस्थित अशी झालेली आहे आणि मी उंडा पण भरून घेतलेला आहे. आणि पोळी बघू शकता मी किती इझिली आपण चपाती जशी लाटतो ना तशी मी पोळी लाटत आहे. तर असं पीठ टेचल्यामुळे ना पोळी पण एकदम व्यवस्थित येणार आहे आणि कुठं तुटणार नाही, कुठं फुटणार नाही आणि फुगणार तर टम्म असे. तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी माझी पोळी नाही लाटून तयार आहे. आपण भाजून बी दाखवते मी तुम्हाला. आणि अशा प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, म्हणजे ना तुम्हाला पण कळेल. नवनवीन प्रकारच्या पोळ्या करून पण आपण खाल्ल्याच पाहिजे. जर त्या टायमिंगला एकच पद्धत ते मग आपल्याला पण बोर होतं ना, त्याच्यामुळे वेगवेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. तर अशा प्रकारे बी एकदा करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या पण पोळ्या कशा झाल्या आणि तुम्हाला पण जमल्या का पोळ्या करायला. जर माझ्यासारख्या जर तुम्ही ना अशा केल्या ना पोळ्या, आणि मी पुरण ना एकदम भरगच्च त्यात भरती, म्हणजे पोळी पण टम्म फुगती आणि फुटत नाही, लाटताना पण कुठं चिरा वगैरे जात नाहीत त्याला. त्याच्यामुळे ना मी असं नक्की एकदा वाट्यावर टेचा पीठ तेल पाणी लावून, म्हणजे छान तुमच्या पोळ्या मऊसूत एकदम छान होणार आहेत. मी बघू शकता मी तेल लावून पोळीला भाजत आहे आणि एकदम छान पोळ्या भाजलेल्या आहेत. एकदा म्हणजे कसं आहे, आपल्या पोळ्या आहे ना आपण रोज रोज खात नाही, त्याच्यामुळे ना एकदाच करायचं आणि मनसोक्त खायच्या. त्याच्यामुळे ना एकदम छान असं त्यात पुरण पण भरून घेतलेलं आहे मी आणि जेवढं मावेल तेवढं त्यात पुरण घातलेलं आहे. पुरण घातल्यामुळे आपल्या पोळ्या आहे ना एकदम व्यवस्थित आणि मऊ अशा पोळ्या होणार आहेत. त्याच्यामुळे ना तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. जर आहे ना तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी बघायच्या असतील ना, पटकन मला कमेंट करा, ताई तुम्ही छान पोळी केला वगैरे म्हणून. तर कसं आहे माहिती का, तुम्ही मला कमेंट केली ना, मला अजून छान असा व्हिडिओ बनवायला उत्साह येणार. त्याच्यामुळे मी असं म्हटली, त्याच्यामुळे तुम्ही कमेंट कराच. तर बघा मी अजून एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि भाजून पण घेतलेली आहे. कुठं पण माझी पोळी चिरली नाही किंवा फुटली नाही. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आम्हाला ना वारुळाला पण जायचं होतं, मी निवद वगैरे आधीच करून घेतलेली. म्हटलं चला आपल्या सगळ्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला माझ्या हे दाखवायला म्हणजे पाहिजेच, म्हणून मी एक असा छोटासा तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेली आहे. जर कसा वाटला तुम्हाला, जर नक्की